सत्कार करायचा आहे। तसेच मी भोलानाथ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते गुरुनाथ पावशे नितळस यांचा आपण सत्कार करायचा आहे। भोलानाथ पाटील यांना विनंती असणार की आपण गुरुनाथ पावशे नितळस यांचा सत्कार करायचा आहे। तसेच पुन्हा एकदा मी रतन पाटील यांना विनंती करतो की हरचंद्र पावशे यांचा देखील आपण सत्कार करायचा आहे। धन्यवाद। वळूया सुरुवातीच्या सामन्याकडे। चेंडू याच्या मैदानामध्ये हॅलो हॅलो गावदेवी घोट आणि घोट आणि नितलस या दोन्ही संघांच्या कर्णधारांना एक विशेष सूचना आयोजकांच्या वतीने आलेले आहे आणि सर्व खेळाडूंना की कोणत्याही खेळाडूने गैरवर्तणूक या मैदानामध्ये करू नये। कोणी टी शर्ट किंवा कोणीही जास्त हाहाकार माजू नये, अन्यथा असं आढळल्यास तो संघ बाद केला जाईल। आयोजकांच्या वतीने ही आपल्याला सूचना आहे आणि कोणत्याही संघाचा पाठीराखा जर मैदानात आला तर नक्कीच संघ बाद करण्यात येईल, याची आपण दखल घ्या। हे स्ट्रिक्ट वॉर्निंग आपल्यासाठी आयोजकांच्या वतीने। खेळाच्या भावनेने आपल्याला खेळायचं आहे, याची आपण नोंद घ्या। तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला, याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये समाधान होईल। तर मी आदरणीय शिवसेना तालुका प्रमुख रामदासदादा पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते समाधान भोईर याला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन सन्मानित करायचा आहे। तर विश्वास पाटील बोलूया, विश्वास पाटील यांच्याकडे। धन्यवाद मामा। नितळस आणि घोट या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे। गोलंदाज प्रीतम पाटीलचा पहिला चेंडू, मात्र फलंदाज रवी काटेसाठी आकाशामारून चेंडू गेला। क्षेत्ररक्षक दोन रोशन चालून घेऊन क्षेत्ररक्षक होता। वन बाउंड सीमारेषे बाहेर, पहिला चेंडू चौकार। धन्यवाद। रवी काठेच्या पहिलाच बॅटमध्ये निघाला हा पहिला चौकार। झेल होईल असं वाटलं होतं मामा, परंतु झेल सुटलाय आणि वन बाउंड सीमारेषे बाहेर चेंडू गेला वाटत चौकारासाठी। पहिल्या चेंडूवरती 4 धावा होते, मात्र प्रीतम पाटील 20वा फलंदाज ठरलाय, तो मात्र हा रवी काटे ज्याने चौकारच्या मधून आपलं खातं खुलं केलंय। प्रीतमचा पुढचा चेंडू, हा चेंडू आता मात्र आखून टाकला चेंडू बॅक टू जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे प्रयत्न फसलाय, तो मात्र फलंदाज रवी काटेचा। चेंडू गेला तो मात्र निर्धाव प्रीतम पाटील। जबरदस्त गोलंदाजी, वेगवान गोलंदाज प्रीतम पाटील। नक्कीच आमच्या समोरच्या कक्षाच्या उजव्या बाजूला जो खेळाडू कक्ष बनवला तिथे फक्त 11 खेळाडूच बसायचंय, अन्यथा तुम्हाला अपमानास्पद तिथे तिथून उठवला जाईल। पण तो हा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून जावेद फरीद सरांचा अनोखा अंदाज। VRCCचे सर्व खेळाडू 12 खेळाडूंना विनंती आहे की आपण स्टेजच्या पाठीमागे यायचं आहे। VRCC त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण स्टेजच्या पाठीमागे यायचं आहे। जबरदस्त फटकेबाजी रवी काटे, अफलातून फलंदाजी पाहायला मिळते। हा चेंडू पुन्हा रवी काटेसाठी, आता मात्र क्षेत्र निवडलंय विकेटच्या वरून एक जबरदस्त हा षटकार। मास्टर कैलासवासी अप्पा 11 घोट आणि जय हनुमान नितळस असा हा सुरू असलेला आजच्या रणनीतील तिसरा सामना। भरपूर चर्चा मामा या सामन्याची झाली होती, परंतु मी सांगतोय की दोन्ही संघाच्या संघनायकांना, दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना क्रिकेट हा एक असा खेळ आहे, मैत्रीपूर्ण खेळ करा। म्हणजे पुढचा चेंडू रवी काटेसाठी, पुन्हा एकदा मात्र रवी काटे चेंडूला खेळून काढलाय वाईड स्ट्रॉंग
षटकार दाखवले ते मात्र रवी काठे या फलंदाजांना. षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली जाते. रवी काठे प्रीतम पाटील वरती मात्र पूर्णपणे तुटून पडलाय. जबरदस्त फलंदाजी. हा चेंडू आता मात्र समजदारी क्रिकेट शेवटचा चेंडू होता मामा आणि शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, एकच धाव घेण्याचा प्रयत्न होता रवी काठेचा. कारण पुढच्या षटकामध्ये देखील मला स्ट्राईक मिळावी असा कधी त्याचा प्रयत्न असेल, परंतु प्रयत्न फसवलाय. तो मात्र फलंदाज गोलंदाज प्रीतम पाटीलला पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. तो मात्र रवी काठेच्या पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या मात्र 22 बिनबाद 22 अशी धावसंख्या उभारली. ती या जय हनुमान नितलस संघानं एक जबरदस्त मामा दमदार सुरुवात पाहायला मिळते ती या नितलस संघाकडून. प्रकाश सांगळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते मात्र रवी काठेला आणि पारितोषिक मी म्हणेन मामा का देऊ नये. अतिशय देखणे फटके अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली ती मात्र या रवी काठेकडून. प्रीतम पाटीलला भरपूर मार पडलाय. जबरदस्त गोलंदाज मी म्हणेन घोट संघाचा प्रथम गोलंदाज होता तो मात्र प्रीतम, परंतु प्रीतमला असा मार पडलाय की प्रीतम विसरणार नाही मी म्हणेन या रवी काठेला. अतिशय जबरदस्त फलंदाजी रवी काठेकडून. परंतु आता मात्र तेजस मात्रे तो नाश्ता एंडवरती होता. नाश्ता एंडवरून त्याची बॅट तडपली होती, तो मात्र आता स्ट्रायकर एंडवरती आलाय तो तेजस मात्रे. गोलंदाज रोशन साळुंके घोट संघाचा एक पाठीचा काना ज्याला म्हटलं जातं त्याचा वापर केलाय. परंतु हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फलंदाज तेजस मात्रेचा. तेजस मात्र प्रयत्न फसलाय. धावसंख्या मात्र स्थिरावली 22 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. आकाशामध्ये आपण पाहू शकता फुगे सोडले जात आहेत या आयोजकांकडून. श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंटर यांच्या वतीने हा चेंडू हलका बॅकफूट पॉईंटला चेंडूला ढकललाय. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल या 3 मात्र शंका नाहीये. 1 धाव घेतोय तो हा मात्र तेजस मात्रे आणि समजदारी दाखवतोय. कारण ज्याच्या बॅट मधून पहिल्याच षटकामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार आलाय त्या फलंदाज मात्र स्ट्रायकर नोटची धाडलंय तर फलंदाज तेजस मात्रे ना. तसेच थोड्याच वेळात इथे मान्यवर विनोद शेठ पाटील घोट यांचं देखील इथं आगमन होईल. त्यांचं देखील आम्ही ह्या विठ्ठल रखमाई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंधर यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. या विनोद शेठ स्वागत आहे आपलं. व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. पुढचा चेंडू रोशन चालून बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र अतिशय चांगले टाकले. तिसरा चेंडू देखील अतिशय चांगला खोलवर टप्प्यात चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडीशी हलगर्जीपणा तिथे पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक होता प्रीतम पाटील गडवी आणि 2 धावा मात्र कुठून काढल्यात चोरून घेतल्यात त्या मात्र फलंदाज रवी काटे आणि तेजस मात्रेना. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोशन साळुंके अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा रवी काटेना मात्र खेळून काढलाय. बिग लॉंग 6. प्रकाश सांगळे यांचं मात्र एटीएम उघडलंय. ज्यांना पहिल्या याच्यासाठी मला वाटतं 200 रुपये दिले होते आता मात्र त्यांचं पण पारा चढलाय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये पारितोषिक. हा चेंडू मात्र शॉर्ट काढण्या क्षेत्रामध्ये चाललाय. फलंदाज रवी काटेसाठी 1 धाव मिळतीये. धावसंख्या मात्र झाली आहे ती 32 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अतिशय जबरदस्त फलंदाजी. शेवटचा चेंडू शिल्लक रोशन साळुंकेनं ज्यानं चांगली गोलंदाजी केली होती त्याच्या 3ऱ्या-4थ्या चेंडूवरती मात्र षटकार दाखवलाय. हा चेंडू आता मात्र तेजस मात्रेसाठी तेजसनं खेळून काढलाय. कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव घेते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंचांकडे कटाक्ष टाकायचं मात्र फलंदाज यशस्वीरित्या आपल्या क्रीजमध्ये. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपला आणि जर विचार केला 34 धावा म्हणजे जवळजवळ 17च्या सरासरीने धावा जमा केल्यात तर ह्या जय हनुमान घोट संघानं नितलस संघानं माफ करा गोलंदाज प्रीतम पाटील ज्यानं पहिलं शतक हाताळलं 22 धावा
कल्पेश महत्वाचा की 22 धावा खर्च केल्या चेतननं. त्याच्यानंतर रोशन सालंगेवरती विश्वास दाखवला आणि रोशननं देखील 12 धावा खर्च केल्या. एकूण 2 षटकांचा मामा खेळ संपला. 2 षटकांमध्ये बिनबाद 34 अशी दमदार सुरुवात कशी असायला हवी हे मात्र दाखवलंय या 2 फलंदाजांनी. रवी काठे खास करून रवी काठे जास्त प्रभावित केलंय आतापर्यंत. रवी काठेनं 31 धावा 9 चेंडूमध्ये जमा केल्या. जबरदस्त फलंदाजी आपलातून फलंदाजी पाहायला मिळते ती रवी काठे याच्याकडून. तत्पूर्वी परेश पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांच्या समवेत विनोद शेठ पाटील घोट यांचं देखील आगमन झालं. मी दोन्ही मान्यवरांचं माझ्या वतीने आणि श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंदर व एकता सोसायटी पेंदर यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये अतिशय दमदार सुरुवात. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. त्या मात्र या जय हनुमान निकलस संघाच्या कैलासवासी आप्पा 11 घोट आणि जय हनुमान निकलस यांच्या या 2 संघादरम्यान सुरू असलेला हा सामना. गोलंदाज निलेश म्हात्रे. कोण विसरेल मी म्हणे या निलेश म्हात्रेला, ज्या निलेश म्हात्रेनं उत्तम मुलीच्या नाईट टुर्नामेंट मधली बाईक घेतली तोच मात्र निलेश म्हात्रे. आता त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. परंतु हा चेंडू फसवा चेंडू टाकला होता. चेंडू मात्र सिली मिडावून क्षेत्रामध्ये चाललाय. तोपर्यंत एक धाव मिळते ती मात्र रवी काठेला, एक धाव मिळते ती मात्र जय हनुमान दिसलं संघाला. धावसंख्या मात्र 35 वरती जाऊन पोहोचते. म्हणजे 35 धावांची भागीदारी आतापर्यंत झाली आहे या 2 फलंदाजांमध्ये. कालूराम पावशे यांच्याकडून देखील रवी काठे याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. हा चेंडू आता मात्र तेजसनं आपला बॅटचा फेस खोललाय. चेंडू मात्र गेलाय षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय जबरदस्त सामना. आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं की रवी काठेनं दमदार फलंदाजी केली. तेजस म्हात्रे फक्त त्याला साथ देत होता. परंतु 3रं षटक जसं चालू झालं निलेश म्हात्रेचं, तेजस म्हात्रे मात्र आता पुन्हा एकदा आपले बॅटचा फेस ओपन करतो. दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावतो आणि धावसंख्या मात्र 41 धावा. हा चेंडू आता पुन्हा एकदा आखून टाकला चेंडू. क्षेत्ररक्षक झेल खाली लॉंग लेग क्षेत्रामध्ये कोणती चूक करत नाहीये. पहिला हल्ला बसतो जय हनुमान निकलस संघाला तेजस मात्रेच्या रूपामध्ये. हॅलो, नक्कीच पुन्हा एकदा फक्त रवी काठेसाठी इथे बक्षीस लावलं येतंय. अनिल पावशे घोट माफ करा नितळस यांच्याकडून रवीसाठी फक्त जर आता षटकार हॅट्रिक केली तर 500 रुपयाचं पारितोषिक इथं आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा आहे. परंतु गडीपात झाला आहे तेजस म्हात्रे ज्यानं 5 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान दिलं. नौका फलंदाज मैदानात आलाय तो मात्र दिनेश पावशे. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या मात्र वाऱ्याच्या वेगाने पुढे सरसावली. 41 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. समोर होतं मात्र रवीसाठी हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. उद्देशीय खूप बाहेर जाणार चेंडू. पंच जावेद फरीद सर आमच्याकडे वळतायत आणि दर्शक का हा खेळ चेंडू आहे. पहिली आव्हानकर धाव मिळते ती या जय हनुमान निकलस संघाला वाईटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रयत्न फसलाय तो मात्र रवी काठेचा चेंडू गेलाय तो निर्धाव. निलेश म्हात्रे चांगली गोलंदाजी करतोय. मयूर म्हात्रे यांच्याकडून रवीसाठी जर षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू अतिशय जबरदस्त टॅप केला. चेंडूला खराब क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. धन्यवाद. 12 चेंडूंमध्ये जबरदस्त खेळी. 36 धावा जमा केल्या. त्या मात्र रवी काठेनं अतिशय अफलातून फलंदाजी. धावसंख्या मात्र 46 झाली आहे.
ती ह्या मित्र संघाची हा चेंडू शेवटचा चेंडू कदाचित असावा. शेवटच्या चेंडूवरती एक धाव मिळते. एक धाव घेतो तो मात्र फलंदाज रवी काठे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा लागल्यात त्या धाव फलकावरती. जय हनुमान निकलस संघाच्या 3 षटकांचा खेळ संपलाय मामा. 3 षटकांमध्ये एक बाद 47 धावा धाव फलकावर लागल्या त्या मात्र जय हनुमान निकलस संघाच्या. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कैलासवासी अप्पा 11 घोट आणि जय हनुमान निकलस या 2 संघादरम्यान सुरू असलेला हा सामना. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये एक बाद 47 धावा अफलातून फलंदाजी पाहायला मिळते रवी काठेकडून. परंतु येणाऱ्या 2 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय, काय रवी काठेची बॅट पुन्हा एकदा अशीच तडपते येणाऱ्या 2 षटकांमध्ये का पुन्हा एकदा कमबॅक करतील हे घोट संघाचे गोलंदाज याचं धावतावरून ऐकण्यासाठी घेऊन चलतोय मी पुन्हा एकदा मुरबीचा बुलंद आवाज संदीप पाटील यांच्याकडे. धन्यवाद विश्वास. निश्चित रूप में अच्छी शुरुआत यहाँ पर निकलस टीम की ओर से हम देख रहे हैं, जिसमें खासतौर पर रवि काटे यहाँ पर आक्रामक होते हुए नजर आ रहे हैं. चौथा और गेंदबाज रोशन सालुके ऑन द स्ट्राइक ऑन द फायर. इस गेंद को खेला है वाइडिश लॉन्ग आउट की तरफ. नीलेश मात्रे ने आकर इस गेंद को रोका. 1 रन यहाँ से मुकम्मल होता हुआ रवि काटे के लिए. टीम का टोटल 1 से बढ़ता हुआ नजर आ रहा है. 48 रनों के ऊपर चौथा चल रहा है. स्कोर कार्ड के ऊपर रन 48 रन. एक विकेट यहाँ पर आउट होने वाला खिलाड़ी तेजस मात्रे, जिन्होंने 5 गेंदों में 9 रनों का योगदान दिया था अपनी टीम के लिए. फिर से एक बार रोशन सालुके गेंदबाजी के लिए तैयार. सामने बल्लेबाज नए यानी कि वनडाउन के ऊपर दिनेश पावसे यहाँ पर आ चुके हैं. दिनेश पावसे के लिए गेंद, लेकिन निश्चित रूप में ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद अंपायर सुनील पाटिल की ओर से इशारा होता हुआ 1 रन अतिरिक्त के रूप में मिलता हुआ निकलस टीम के लिए. 1 रनों के साथ टीम का टोटल 1 से बढ़ता हुआ 49 के ऊपर आ चुका है. लेकिन टैप करने की कोशिश गले की तरफ अच्छी फील्डिंग रुपेश द्वारा. 1 रन यहां से मुकम्मल होता हुआ 1 रनों के साथ 50 रन स्कोर कार्ड के ऊपर निकलस टीम के पूरे हो चुके हैं. विश्वास पाटिल, आज दर्शकों की तादाद देखी जाए तो जैसे कल दर्शक हमने यहाँ पर देखे थे, वैसे दर्शक आज हम यहाँ पर देख रहे हैं. काफी तादाद में दर्शक आ चुके हैं, क्योंकि आज 10 टीमें इस श्रृंखला में आज की रात में खेलते हुए हमें नजर आएगी. लेकिन यहाँ से थोड़ी सी मिसफील यानी कि 2 मरतबा प्रीतम पाटिल के माध्यम से हो चुकी है. फिलहाल मिड विकेट क्षेत्र में जो चौका गया था वो भी चौका गलती के माध्यम से गया था. लेकिन इस वक्त भी तो निश्चित रूप में देखा जाए तो जिसका फायदा उठाते हुए निकलस टीम के बल्लेबाज खास तौर पे रवि काटे, जिन्होंने अच्छा प्रयास किया है, अच्छा संघर्ष यहाँ पर किया है. लेकिन इस बीच ये गेंद सीमा रेखा बाहर. हॅलो. आणि मामा हा जो षटकार मारला त्याच्यावरती अनिल पावसे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक मिळत आहे. ये गेंद खूबसूरत, यहाँ पर कलाई का इस्तेमाल, थोड़े आगे आए थे, बैकफुट का इस्तेमाल जरूर किया था. लेकिन 2 रन देखते देखते पूरे हो चुके हैं. यानी कि देखिए किस तरह से बल्लेबाजी हो रही है. बीच बीच में खराब गेंद का पूरी तरह से समाचार लेना, बीच में अच्छे गेंद का निश्चित रूप में सम्मान करना, यानी कि तकनीकी तौर पे पूरी तरह से सोच समझ के यहाँ पर बल्लेबाजी हो रही है निकलस टीम के बल्लेबाज रवि काटे के माध्यम से. मामा ज्या प्रकारे फलंदाजी होतीये रवी काठेची, पुन्हा एकदा प्रकाश सांगरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि तब्बल 17 चेंडूंमध्ये 48 धावांची पारी खेळतोय तो हा फलंदाज रवी काटे. जबरदस्त, क्या बात है, क्या बात है विश्वास पाटिल. निश्चित रूप में 2 रन, यदि 2 रन यहाँ पर बनाते हैं रवि काटे तो बिहार सीसी पेंदर नाइट की ये इस 2017 की पहली 50 बन सकती है रवि काटे के नाम. शानदार बल्लेबाजी, यानी कि आज कहीं ना कहीं निकलस टीम के दर्शकों का यहाँ पर मन मुराद खेल उन्होंने किया. ये एक और गलती का चौका नजर आएगा, लेकिन 22 के रूप में चौका मिला है.
रन स्कोर कार्ड के ऊपर हम रन देख रहे हैं। 4 ओवर का खेल फिलहाल समाप्त हो चुका है। 64 रन 1 विकेट के नुकसान पर और 48 के अंदर खेल रहे हैं बल्लेबाज रवि काटे और पानी की मांग की है मैदान के अंदर। तो पानी लेके जाना है। आयोजनकर्ताओं की तरफ से निश्चित रूप में आयोजनकर्ताओं के लिए सूचना है कि आपको पानी लेकर अंदर जाना है। तो जल्दबाजी करनी है क्योंकि काफी यहाँ पर अच्छा मुकाबला हम देख रहे हैं। रवि काटे और जो बल्लेबाज हम देख रहे हैं दिनेश पाउसे जवन डाउस के ऊपर हम देख रहे हैं। लेकिन फिलहाल रवि काटे की अच्छी पारी, लेकिन विवश किया है यहाँ पर मैदान के अंदर घोट टीम के खिलाड़ियों के लिए टीम मीटिंग लेने के लिए। तत्पूर्वी प्रकाश पाटील धाकटी जुई यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय। निश्चित धन्यवाद विश्वास पाटील। तो आणि अजून एक पारितोषिक इथं आलाय तानाजी पाटील नितळस यांच्याकडून। जर नितळस संघ जिंकला तर 786 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल नामा। निश्चित आणि जमा है कोड नंबर है विश्वास पाटिल, क्योंकि 6 रुपये भी उन्होंने छुट्टे लाए यहाँ पर। कोड नंबर होता है हर एक किसी का 786 यानी कि एक निश्चित एक अच्छा आंकड़ा है। और जैसे कि 21 हम देखते हैं ऐसे कई आंकड़े। तो यहाँ पर अंतिम और नितिन पाटिल लेने के देखा जाए तो घोट टीम के ट्रम्प कार्ड जिन्हें कहा जाता है, लेकिन विशेष ट्रम्प कार्ड का इस्तेमाल अंतिम ओवर में किया गया विश्वास। तरी पण मामा जर रवी काठे याने जर 50 धावा बनवल्या तर गुरुनाथ पावशे नितळस यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। जरूर विश्वास पाटिल, क्योंकि काफी अच्छी पारी खेले। एक 65 रन अब तक स्कोर कार्ड के ऊपर। और ये गेंद तकनीकी तौर पे देखिए यानी कि शानदार, लेकिन सिवा गोंडली वहां पर मौजूद थे जिनकी अच्छी फील्डिंग। 1 रन मुकम्मल होता हुआ रवि काटे पहुंचे 49 के ऊपर, 1 रन दूर है वीआरसीसी इस टूर्नामेंट की 50 के लिए 1 रन दूर है रवि काटे। लेकिन रिवर्स शॉट का सिलेक्शन हवा में गेंद, लेकिन बेहतरीन शॉट, लेकिन नो बॉल है। नो बॉल का इशारा खराब थ्रो। किस्मत मेरे ख्याल से साथ दे रही है मित्र टीम का। विश्वास पाटिल कहने की किसने सोचा था कि ये होगा, लेकिन कैच इतना खूबसूरत लिया था। रुपेश वहां पर साथ थे, उन्होंने कैच लिया था। कैच लिया जरूर था लेकिन नो बॉल मिला और नो बॉल के ऊपर 3 रन यानी कि फीट सोने के ऊपर सुहागा। स्ट्राइक के ऊपर गए रवि काटे जिन्हें स्ट्राइक चाहिए था और यहाँ पर स्ट्राइक के ऊपर आ चुके और 3 हिट। जरूर अवक नेरुलकर, जरूर आपने सही बात दोहराई है क्योंकि संजीवनी गेंद है इस गेंद के ऊपर। लेकिन यहाँ से देखा जाए तो बल्ले के पल्ले गेंद आई नहीं थी, लेकिन यहाँ पर बल्लेबाज रन आउट के रूप में आउट हो चुके हैं। इस बीच तेजस दिनेश पाव से स्कोर देखा जाए तो 70 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं नितलस टीम के। धन्यवाद फीस ऑपरेटर, जरूर अच्छी धूल, लेकिन यहाँ पर अच्छी बल्लेबाजी रवि काटे के माध्यम से अभी भी 3 गेंदें बची है। अंतिम ओवर की 5वां ओवर चल रहा है। गेंदबाज नितिन पाटिल आए गेंदबाजी के लिए, लेकिन यहाँ से देखा जाए तो निश्चित रूप में अंतिम घड़ी यहाँ पर नजदीक है। पंकज काटे यहाँ पर ऑन द स्ट्राइक, लेकिन 3 गेंदे, क्या यहाँ पर 1 रन रवि काटे बनाने में सफल होंगे? रवि काटे की 1 रन यहाँ पर 50 बन पाएगी। वीआरसीसी पेंदर नाइट की पहली 50 दूसरे दिन में क्या यहाँ पर हो पाएगी? ये भी बहुत बड़ा सवाल बन रहा है। एक जोरदार अपील और इसी के साथ एक और झटका। रवि काटे नॉनस्टॉप एंड के ऊपर खड़े हैं। ये क्या चल रहा है मैदान के अंदर?
अब डीजे ऑपरेटर भी मूड में आ चुका है क्योंकि मुकाबला भी अच्छा है। विश्वास पाटिल घोट टीम के लिए अच्छा हो रहा है कि रवि काटे 50 के ऊपर आया, क्योंकि यहाँ पर 1 रन के लिए रवि काटे संघर्ष कर रहा है। लेकिन ये गेंद आप यहाँ से देखा जाए तो दूसरी ली जा चुकी है, लेकिन तीसरे के लिए क्या दौड़ पड़ेंगे। और अब यहां से 2 रनों के ऊपर बल्लेबाज आउट हो चुके, 1 गेंद बची है, टीम का टोटल आ चुका है 72 रन। अब रवि काटे ऑन द स्ट्राइक, जिन्होंने फायर किया है ऑन द फायर, जिन्हें यहाँ पर 50 रन के लिए 1 रन दूर है, 49 के ऊपर खेल रहे हैं। और जब यदि 1 रन बनती है तो तमाम दर्शकों से गुजारिश है कि तालियों के साथ रवि काटे का आपको स्वागत करना है, क्योंकि उन्होंने यहाँ पर काफी अच्छा खेल किया है। खेल की नजाकत होनी चाहिए, क्योंकि शानदार यहाँ पर, क्योंकि दर्शकों को कोई लेन देन नहीं होती है साई, क्योंकि वो अच्छा खेल देखने के लिए आते हैं, अपना काम धंधा छोड़कर बाजू में रखकर मैदान के ऊपर 7 बजे से यहाँ पर अपनी उपस्थिति दिखाए हुए। 1 गेंद यहाँ पर रवि काटे के लिए चाहिए, 50 रन के लिए 1 रन, लेकिन यहाँ से बाउंस हो चुके गेंद, वाइड का इशारा मिलता हुआ। और इसी के साथ अभी भी यहाँ पर रवि काटे की आशाएं जीवित है। टीम का टोटल हो चुका है 73 रन। अंतिम ओवर की अंतिम 1 गेंद, 5वीं ओवर की अंतिम गेंद। और ये देखिए जो काम किया उसका फल लिया, और रवि काटे ने यहाँ पर 2 रन मुकम्मल किए। और इसी के साथ रवि काटे की 50 यहाँ पर इस निर्णायक मुकाबले में हो चुकी है। और उसमें 1 रन शॉट जरूर है, लेकिन 1 रन बनने के बाद 50 बन चुकी है रवि काटे के माध्यम से, यानी कि 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है। और 5 ओवर के बाद निकलेस टीम का स्कोर देखा जाए तो 75 रन, और जीतने के लिए गावदेवी घोट के लिए 76 रनों का लक्ष्य बड़ा जरूर है, लेकिन नामुमकिन नहीं है, क्योंकि देखा जाए तो एक संघर्षमय मुकाबला, और देखा जाए तो गावदेवी घोट यानी कि घोट टीम के अंदर भी काफी क्षमता वाले बल्लेबाज हम देखा करते हैं। नक्कीच रवि काटे ज्यानं अतिशय चांगला खेळ केला, अभिनंदन रवी. 50 धावा आज पहिली 50 इथे लगावली, त्याच्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन. परंतु बोलूया व्यासपीठावरती विराजमान मान्यवर विनोद शेठ पाटील घोट यांच्याकडून या मंडळासाठी तब्बल 10,000 रुपयाची देणगी देण्यात आली. जोरदार टाळ्या वाजवायचा विनोद शेठसाठी. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, अतिशय दानशूर दाता मी म्हणेन विनोद शेठ पाटील इथे बसले. तसेच बरेचसे मान्यवर इथे बसलेत. मी स्वागत समारंभाकडे बोलतोय. मी माननीय धर्मनाथ शेठ भुरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभहातचे परेश पाटील वावंजे यांचा आपण सत्कार करायचा आहे. धर्मनाथ शेठ भुरे यांना विनंती असणार की आपण आपल्या शुभहातचे परेश पाटील यांचा सत्कार करायचा आहे. तसेच पुढचे स्वागत करण्यासाठी मी माननीय संतोष नामदेव पाटील साहेब यांना विनंती करू की त्यांनी आपल्या शुभ हस्ते विनोद शेठ पाटील घोट यांचा सत्कार करायचा आहे. संतोष नामदेव पाटील यांना विनंती असणार की आपण आपल्या शुभ हस्ते विनोद शेठ पाटील घोट यांचं शाल पुष्पगच्छ देऊन सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे. तसेच पुढचा सत्कार करण्यासाठी मी भालचंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते अशोक म्हात्रे कासारभट यांचा आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. सर्व मान्यवरांचं मी पुढच्या श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंदर, एकता सोसायटी पेंदर यांच्या वतीने हार्दिक या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. धन्यवाद. घेऊन जातो पुन्हा एकदा. हॅलो. याच दरम्यान नक्कीच सर्व प्रेक्षकांना एक पुढची नाईट स्पर्धा आपण पाहणार आहोत. येणारे 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान नीलकंठ पाटील खारकर यांच्या माध्यमातून एक डे नाईट स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि त्याच तारखेला 15 ते 19 दरम्यान छत्रपती ट्रॉफी
आदरणीय विजय शेठ उल्लेकर यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहणार आहोत. रंजन येथे स्पर्धा 48 संघांची असेल आणि स्पर्धा डे नाईट खेळवण्यात येईल. तारीख 19 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान. एंट्री फी 16,000 आहे. 48 संघ स्पर्धेमध्ये खेळतील याची नोंद घ्या. विश्वास. धन्यवाद मामा. नक्कीच नीलकंठ शेठ यांच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या काही दिवसाने नाईट टुर्नामेंटचं आयोजन त्यांनी एक भव्य दिव्याचं आयोजन केलंय. परंतु वळूया सुरू असलेला सामना तो मात्र जय हनुमान नितळस आणि कैलासवासी अप्पा 11 घोट या दोन संघादरम्यान एक जबरदस्त लढत. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय हनुमान नितळस संघानं 74 धावा केल्यात आणि 75 धावांचं लक्ष ठेवलंय. ते मात्र कैलासवासी अप्पा 11 घोट या संघासमोर. तसेच मान्यवर प्रदीप दाळावकर साहेब यांच्याकडून या मंडळासाठी 4,000 रुपयाचं डोनेशन आलंय. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. हॅलो. योगेश नेरुळकर यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. अंकुश नेरुळकर यांच्या माध्यमातून आपल्याला निमंत्रण आहे. योगेश नेरुळकर या आपण मंचावरती. नक्कीच. परंतु पुन्हा एकदा मी सांगतोय की तो जो स्टेज बनवलाय तो खेळाडूंसाठी बनवलाय. तिथे कोणते अतिरिक्त जर कोण बसले असतील तर त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण तिथून खाली उतरा. अन्यथा त्या घोट संघालाच पेनल्टी बसेल याची नोंद घ्या. तसेच प्रकाश पाटील साहेब धाकटीजू यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. बोलूया पुन्हा एकदा मामा. एक बिग फाईट, एक जबरदस्त सामना. ज्या रवी काटेच्या 50 धावांच्या जोरावरती ज्या नितळस संघानं 74 धावा केल्यात, 75 धावांचं लक्ष ठेवलंय. ते मात्र कैलासवासी अप्पा 11 घोट या संघासमोर. परंतु घोट संघाचे धुरंधर नितीन पाटील आणि प्रीतम पाटील अशी ही सलामीवीरांची जोडी आपल्याला माझ्यामध्ये पाहायला मिळते. जबरदस्त सामना. 15.00चा सरासरी धावा करायच्या त्या मात्र या कैलासवासी अप्पा 11 घोट या संघाला. पहिला गोलंदाज सुरज पावशेचा पहिला चेंडू अतिशय देखणा, अतिशय जबरदस्त चेंडू होता. परंतु उद्देशीने बाहेर जाणारा चेंडू पंच जावेद सर आमच्याकडे बोलतायत आणि तशी ते हा स्क्वेअर चेंडू आहे. मला वाटतं चेंडू बॅट कट होता त्या कारणास्तव जावेद फरीद सर यांनी आपला निर्णय मागे घेतलाय. चेंडू गेले तो मात्र निर्धाव. अतिशय जबरदस्त गोलंदाजी सूरज पावशे गोलंदाजी करतोय. 15.00चा सरासरी धावा करायच्या त्या मात्र ह्या कैलासवासी अप्पा 11 घोट या संघाला. पुढचा चेंडू गोलंदाज सूरज पावशेचा तो मात्र नितीनसाठी. नितीन डावकर आताचा फलंदाज. हा चेंडू आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेला यशस्वीकडे. पहिला हादरा मिळतोय तो मात्र घोट या संघाला. नितीन बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे चोरी है काम मेरा. धन्यवाद डीजे मास्टर. मी तर म्हणेन नितीन पाटील बाद झालाय पण तो खरा रोमिओ आता आलाय मैदानामध्ये. तो मात्र रोशन सालुंके ज्याच्यावरती पूर्ण जबाबदारी असणार आहे हा 75 धावांचा डोंगर पार करण्याची. मामा याच दरम्यान योगेश नेरुळकर यांचं इथे आगमन होतं मंचावरती आणि त्यांच्या माध्यमातून या कमिटीसाठी 5,000 रुपयाचं डबल डोनेशन आला. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार. नक्कीच मामा. अतिशय जबरदस्त हातभार लागतोय मी म्हणेन या स्पर्धेसाठी आयोजकांना. तो मात्र ह्या पेंदर गावातील मंडळींचा आणि का लागू नये एवढं देखणं आयोजन केलंय. मी म्हणेन याच्यामध्ये जर कोणाचा हात असेल तर त्याच्या मागचं कारण आहे ते म्हणजे पेंदरचे सर्व सपोर्टर. परंतु हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी सूरज पावशे अतिशय गोलंदाजी भेदक गोलंदाजी करतोय. आतापर्यंत संघाचं खातं देखील मामा खोललेलं नाहीये. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 1 गडी बाद झालाय तो मात्र कैलासवासी अप्पा 11 घोट या संघाचा. जबरदस्त सामना.
74 धावा केल्या, ज्याच्यामध्ये मोलाचा सिंहाचा वाटा म्हणणं वावगं ठरणार नाहीये. ज्या रवी काठीने 50 धावा केल्या, त्या 50 धावांच्या जोरावरती 74 धावांपर्यंत मजल मारता आली. ती मात्र अजय हनुमान इथलं सांगायला हा चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू मात्र शॉर्ट हनुमान क्षेत्रामध्ये पकडला जातोय. तत्पूर्वी रोशन सालुंके मात्र पहिली धाव बलगावती लावतोय. तो मात्र या घोट संघाची तब्बल 4 चेंडूनंतर 1 धाव आली आहे. 15.00च्या सरासरी धावा करायच्या तर या कैलासवासी आप्पा 11 घोट संघाला. परंतु गोलंदाज तितका चाणक्य आहे तो मात्र सूरज पावशे. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा शॉर्टलेग क्षेत्रामध्ये झेल उडवला. 2 क्षेत्ररक्षक झेल खाली, कोणती चूक करत नाही क्षेत्ररक्षक प्रमोद पावशे. बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा फलंदाज बाद होतो तो मात्र प्रीतम पाटील विजय. ऑपरेटर 46वा फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये पार झाला असं कल्पेश मला दर्शवत मामा. विशेष याच दरम्यान डॉक्टर राहुल भोईर यांच्या माध्यमातून या कमिटीसाठी 5,000 रुपयाचं डोनेशन आलंय, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सूर्या स्पोर्टचे मालक सूर्यकांत मस्कर यांचं इथे आगमन होतंय, त्यांचा सुद्धा आभार. नक्कीच मान्यवरांचा आभार मानावा लागतील. परंतु हा चेंडू आता मात्र क्रिकेटचा देखणा शॉट पाहायला मिळतोय. चेंडू मात्र षटकार पाहायला मिळतोय तो मात्र फलंदाज रोशन सालुंकेच्या बॅटमधून. धन्यवाद. तत्पूर्वी याच्या पुढचा मामा होणारा सामना VRCC टेंडर आणि पडगे या दोन्ही संघाच्या संघाने काय विनंती आहे की नाणेफेकीसाठी आपण तातडीनं समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. VRCC टेंडर आणि पडगे या 2 संघाच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी तातडीनं समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. बॅक टू क्रिकेट. पहिलाच षटक संपलाय. सूरज पावशेनं अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली. जरी शेवटच्या चेंडूवरती मामा षटकार आला असला, परंतु अगोदरचे 5 चेंडू अतिशय चांगले फेकले आणि 5 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केली होती. परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र रोशन सालुंकेनं दाखवलं की आम्ही किती वेळ शांत बसू शकतो. शेवटच्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केलेत. आता मात्र स्ट्रायकरवरती फलंदाज निलेश म्हात्रे ज्यानं स्वर्गीयवासी बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक उत्तम भोईर यांच्या वतीने आयोजित केली ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये या निलेश म्हात्रेनं मॅन ऑफ द सिरीज बाईक पटकावली होती. तब्बल 108 धावा केल्या होत्या निलेशनं. परंतु खरी आता गरज आहे त्या खेळीची. हा चेंडू बॅटची एज लागून चेंडू शॉर्ट टर्मॅन क्षेत्रामध्ये चाललाय, पॉईंट क्षेत्रामध्ये चाललाय. एकदा मिळते ती मात्र निलेशला, एकदा मिळते ती मात्र घोट संघाला. घोट संघ आता मात्र पुढे सरसावतोय. 8 धाव बलकावती लागल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, घोट आणि नितळस याच्यामध्ये सुरू असलेला हा सामना प्रथम फलंदाजी करत असताना नितळस संघानं 74 धावा करून 75 धावांचं लक्ष ठेवलंय, ते मात्र या घोट संघासमोर. अविनाश म्हात्रे दुसऱ्या गोलंदाजचा वापर. अविनाश म्हात्रे अतिशय चांगला गोलंदाज, डाव्या हाताचा हा गोलंदाज. हा चेंडू आता मात्र हवेमध्ये झेल आहे. बॅकफुट पॉईंटचा क्षेत्ररक्षक झेल खाली येतो, कोणती चूक करत नाहीये आणि रोशन सालुंके बॅक टू द पॅव्हेलियन. खरं तर मामा नितीन पाटील आणि प्रीतम पाटील ही जी सलामीची जोडी होती, या सलामीच्या जोडीला शून्यावरती निवडून तंबूमध्ये पाठवलं ते गोलंदाज सूरज पावशीनं. काही करता आलं नाहीये. परंतु मधल्या फळीचा जर फलंदाज विचार केला, रोशन सालुंके असेल किंवा निलेश म्हात्रे आता झालाय. रोशनने एक षटकार लगावला तर, परंतु धावा एवढ्या आहेत की षटकार चौकार मारावे लागतील तरच हा सामना विजय होईल. मी म्हणे हा घोट संघ आणि षटकार चौकार मारायच्या नादामध्येच मी म्हणे रोशन सालुंके बाद झालाय. निलेश म्हात्रे स्ट्रायकर इनवरती. निलेशसाठी आता मात्र निलेशने भिरकावलाय चेंडूला. चेंडू गेला स्क्वेअर लेग दिवस सीमारेषे बाहेर आहे.
म्हात्रे आता मात्र रौद्र रूप धारण करताना आपला दिसतोय. 75 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा आतापर्यंत धावडगावती लागल्या. अविनाश म्हात्रेला हा मात्र षटकार दाखवतोय तो मात्र निलेश म्हात्रे. हा चेंडू फुलटा चेंडू आमंत्रण होतं निलेश म्हात्रेला बॅक टू बॅक. आता मात्र विनिगेटच्या डोक्यावरून एक जबरदस्त फटका षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. मामा दोन बॅक टू बॅक षटकार दाखवते हा गोलंदाज निलेश म्हात्रे. अतिशय जबरदस्त निलेश म्हात्रे हा फलंदाज अतिशय चांगली कामगिरी करतोय. बॅक टू बॅक दोन षटकार दाखवलेत. पहिला षटकार आपण स्क्वेअर लेगच्या वरून पाहिला, दुसरा षटकार आपण मिडविकेटच्या डोक्यावरून, तिसऱ्या षटकार लगावी का हा फलंदाज निलेश म्हात्रे त्याच्याकडे मात्र लक्ष असणार आहे. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा अतिशय खराब चेंडू आणि खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला होता मी म्हणून निलेश म्हात्रेनं. झेल मात्र सुटतोय. झेल कोणाचा सोडलाय तो मात्र निलेश म्हात्रेचा. निलेश म्हात्रे एक असा फलंदाज आहे तो कधीही कुठल्याही क्षणी हा सामना फिरवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. तो मात्र निलेश म्हात्रे याला जीवनदान मिळतंय. धावसंख्या मात्र पुढे सरसावली. 21 धावा बळकावती लागल्या त्या ह्या कैलासवासी आप्पा 11 घोट या संघाच्या. अतिशय जबरदस्त सामना. पंचांना विनंती करूया की आपण टायमिंग द्यायचं त्यांना. याच्या अगोदर पहिल्या मॅचमध्ये मामा मला वाटतं 2 धावांची पॅनल्टी चिंचपाडा संघाला दिली होती जावेद फरीद सरांना वेळ झाल्यामुळे. तर याच्याकडे पण आपण लक्ष असू द्या. दोन्ही संघाचे संघनायक. पुढचा चेंडू अविनाश म्हात्रेचा. गोलंदाज अविनाश म्हात्रेचा हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू अंपायर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकला असता आणि फलंदाज जबरदस्त विकेट गिरी म्हणून तेजस म्हात्रेची फलंदाज बाद झाला तो रुपेश पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. चौथा झटका घोट संघाला. डीजे डीजे 2 मिनिटं आपण थांबायचं आहे. काही मान्यवर व्यासपीठावरती आहेत त्यांना घरी जायचं आहे. मला वाटतं कुठेतरी कामानिमित्त जायचं आहे तर त्यांचं स्वागत आपण करून घेऊया. मी संजय पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे डॉक्टर राहुल भोईर यांचा आपण सत्कार करायचा आहे. संजय पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभाचे डॉक्टर राहुल भोईर यांचा आपण सत्कार करायचा आहे. संजय पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभाचे डॉक्टर राहुल भोईर यांचा आपण सत्कार करायचा आहे. तसेच मी अशोक पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभाचे योगेश नेरुरकर साहेब यांचा आपण सत्कार करायचा आहे. अशोक पाटील यांना विनंती असणार की त्यांनी आपल्या शुभाचे अशोक पाटील यांना विनंती आहे योगेश नेरुरकर यांचा आपण सत्कार करायचा आहे. तसेच रतन पाटील साहेब यांना विनंती असणार की आपण सूर्यकांत मस्कर यांचा आपण सत्कार करायचा आहे. तसेच मी परेश पाटील साहेब यांना विनंती करतो की याच्या पुढचा होणारा सामना पडगा आणि पेंडर या 2 संघादरम्यान आपण नाणेफेक करून घ्यायची. पुढच्या 2 षटकामध्ये काय घडतं आणि काय बिघडतंय, 3 षटकामध्ये काय घडतं आणि काय बिघडतंय याचं धावतावर नायकोसाठी घेऊन चलतोय संदीप मामा मुरबी यांच्याकडे. धन्यवाद. हेलो धन्यवाद. विश्वास फिर से एक बार चलते हैं मैदान की तरफ जहां पर मुकाबला हम देख रहे हैं. 18 गेंदे और जीतने के लिए समीकरण 52 का है और ऐसे में लगातार 2 गेंदे डॉट यहाँ पर फेंकी है गेंदबाज स्वप्निल गायकवाड़, लेकिन उनके सामने बल्लेबाज खड़े हैं निलेश म्हात्रे. एक काफी खतरनाक खिलाड़ी जाना जाता है जो अभी विश्वास पाटिल ने जानकारी प्रदान की इस खिलाड़ी के बारे में. जो स्वर्गीय बाला साहब ठाकरे स्मृति चषक उत्तम भोईर इनकी जो अभी प्रतियोगिता समाप्त हुई उसमें मैन ऑफ द सीरीज का खिताब इस खिलाड़ी ने हासिल किया. लेकिन 108 रन और 10 विकेट उन्होंने लिए थे और उसके बलबूते के ऊपर इस खिलाड़ी को निश्चित रूप में सम्मानित किया गया. मोटरसाइकिल यानी कि बाइक भी प्रदान की गई थी. लेकिन वही निलेश म्हात्रे ऑन द स्ट्राइक ऑन द फायर जिन्होंने अभी तक 2 छक्के यहाँ पर लगाया है
और जब तक नीलेश मात्रे मैदान के अंदर मौजूद तब तक यहाँ पर देखा जाए तो निकलस टीम थोड़ी सी यहाँ पर टेंशन में आ सकती है, क्योंकि ये ऐसे खिलाड़ी है साई कि कभी भी वो मुकाबले का रूप बदलने की क्षमता रख सकते हैं, क्योंकि विश्वास पाटिल ऐसे कई मुकाबले हमने देखे, क्योंकि ऐसे मोमेंट के ऊपर जब एक बल्लेबाज लग जाता है तो अच्छे अच्छे गेंदबाज पीके हो जाते हैं। नक्कीच मामा, परंतु आयोजकांकडून एक सूचना आली आहे, दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना कोणताही संघ जिंकू दे आणि कोणता संघ जिंकेल त्याने आपला आनंदोत्सव मैदानाच्या बाहेर करायचा आहे, आतमध्ये कोणीही यायचं नाहीये, अन्यथा तो संघ बाद केला जाईल याची नोंद घ्यायची आहे। निश्चित विश्वास पाटिल ये जरूर निश्चित अपने पहले प्रदान की है, और ऐसे में देखा जाए तो यहाँ से एक और झटका, बेहतरीन विकेट कीपिंग, शानदार गेंदबाजी, दबाव के ऊपर दबाव की बढ़ता जा रहा है गोट टीम के ऊपर। तसेच मान्यवर योगेश नेरुळकर यांच्याकडून या मंडळासाठी तब्बल 5,000 देणगी देण्यात आली आहे। योगेश नेरुळकर साहेब यांचं मी माझ्या वतीने आणि श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंटर यांच्या वतीने हार्दिक आभार मानतो। मामा, निश्चित विश्वास पाटिल, क्योंकि काफी बड़ा योगदान इन मान्यवरों के माध्यम से हम देख रहे हैं। तो ऐसे में देखा जाए तो अब नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रस्थान करते हुए इस बीच प्रदीप पाटिल यहाँ पर आ चुके हैं। गेंदबाजी के ऊपर हम देख रहे हैं स्वप्निल गायकवाड़, अभी तक अच्छी गेंदबाजी यहाँ पर की है। स्वप्निल गायकवाड़ की है, गेंद उठाने की कोशिश, फाइन लेग रीजन में इस गेंद को खेला गया था, कैच था, एक आसान कैच था, कैच छूटा है। प्रमोद पाउसे वहां पर थे, लेकिन कैच छूटा, लेकिन 2 रन, 1 रन यहाँ पर मुकम्मल हो चुका है। और इस 1 रनों के साथ स्कोर की बात करें तो स्कोर आ चुका है 25 रन। अभी भी जीतने के लिए बची हुई 13 गेंदें और 50 रनों का लक्ष्य तय करना है, क्योंकि देखा जाए तो अपोजिशन की बात करें तो निकलस टीम के बल्लेबाज यानी कि कोट टीम के खिलाफ खेलते हुए निकलस टीम के बल्लेबाज रवि काटे, जिन्होंने शानदार 50 रनों की पारी इस मैदान के अंदर खेली और टारगेट को बढ़ावा दिया। यानी कि ये होता है विश्वास पाटिल, ये खिलाड़ी यदि मैदान के अंदर लग जाता है तो अच्छे रन बरसने में टाइम नहीं लगते हैं, लेकिन यहाँ से इस गेंद को खेला है, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद सीमारे का बाहर। धन्यवाद डीजे मास्टर। याच्या पुढचा मामा होणारा सामना पेंदर आणि पडगे, VRCC पेंदर आणि पडगे या 2 संघादरम्यान पडगे संघानं नाणेफेक जिंकली। शेवटच्या चेंडूवरती निलेशनं षटकार दाखवला, समीकरण मात्र बदललंय। 12 चेंडू आणि 44 धावांची गरज, मी म्हणेन या 4 षटकारांची अगोदर गरज होती, परंतु अजून देखील निलेश सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे। 2 धावांची पेनल्टी, नक्कीच वॉर्निंग, पहिली वॉर्निंग दिली आहे जावेद फरीद सरांना की आपण आपलं टायमिंग हे महत्त्वाचं आहे आणि आपण जास्त वेळ घेत आहे, तर पहिली वॉर्निंग इथं दिली आहे ती मात्र जावेद फरीद सरांना, ते ह्या निकलस संघाच्या खेळाडूंना। मामा, निश्चित विश्वास पाटिल, क्योंकि टाइमिंग की नजाकत हर एक टीम को करनी है, ताकि आज 10 टीमें यहाँ पर खेलने वाली हैं, क्योंकि आज पहला मुकाबला हमने निश्चित रूप में अजीवली और छिंदवाड़ा के बनाम देखा, तो 7:30 बजे आज मुकाबला शुरू हुआ। तो हर एक टीम को 25 मिनट की अवधि और यहाँ से गेंदबाजी में तब्दीली, 12 गेंदें 44 रनों की जरूरत। बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर खड़े थे, लेकिन 1 रन पूरा किया, थोड़ी सी मिसफील्ड हुई थी, लेकिन वापसी की 1 ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा बल्लेबाज प्रदीप पाटिल को। 1 रनों के साथ स्कोर 1 से बढ़ता हुआ 32 के ऊपर आ चुका है। और यहाँ से देखा जाए तो हार और जीत के बीच में यहाँ पर दहलीज के ऊपर खड़ा है, तो मेरे ख्याल से खिलाड़ी नीलेश म्हात्रे होंगे। एक गेंद, खूबसूरत शानदार गेंद प्रमोद पाउसे के माध्यम से, यानी कि अच्छा प्रयास कर रहे हैं प्रमोद पाउसे, क्योंकि उनके सामने यानी कि गेंद और रनों का फासला देखा जाए तो काफी बड़ा है, और इस फासले को यदि अचीव करना है, नजदीक लाना है, तो निश्चित रूप में नीलेश म्हात्रे को यहाँ पर अटैकिंग शॉट, हर एक गेंद के ऊपर अटैक करना होगा।
लेकिन इस बीच इस गेंद को उठाकर खेलने की कोशिश मिड विकेट के रिजल्ट में बेहतरीन, और यहाँ से नीलेश मात्रे के पारिकान यानी कि उम्मीद का दिया यहाँ पर बुझता हुआ घोट टीम के लिए। पटेल 75 रनों का टारगेट, और देखा जाए तो टारगेट काफी बड़ा था, और जिस तरह से नहीं टारगेट बड़ा क्यों ना हो, लेकिन आपकी शुरुआत इस टारगेट के सामने अच्छी होनी चाहिए। पहले ओवर में यदि यहाँ पर 18-19 रन भी आए होते तो भी यहाँ पर मुकाबले में मजा हो सकता था, लेकिन निकलस टीम के हर गेंदबाजों ने यहाँ पर पसीने बहाए और एक अच्छा कारनामा किया, अच्छा किरदार निभाया। पर ऐसे में देखा जाए तो एक रन यहाँ पर लेकर टारगेट को अचीव किया जा रहा है, लेकिन समीकरण देखा जाए तो धीरे धीरे बढ़ता हुआ आने वाली 9 गेंदें और जीतने के लिए 43 रन, आने वाले 8 गेंदें 41 रन की अभी भी जरूरत। एक और सफलता यहाँ पर प्राप्त करते हुए गेंदबाज प्रमोद पाउसे डीके। तो जरूर यहाँ पर एक और झटका नए बल्लेबाज मैदान के अंदर कुमार पाटिल आ चुके हैं। टीम के कप्तान ने टॉस जीता था, फील्ड करने का फैसला किया था, लेकिन फैसला तो यहाँ पर जो सीमित क्रिकेट में अक्सर कप्तान यही करते फील्ड लेने का, लेकिन जो गेंदबाजों ने यहाँ पर गेंदबाजी की और कहीं ना कहीं घोट टीम के लिए मुश्किलात खड़ी हुई, लेकिन प्रमोद पाउसे की अच्छी पारी यहाँ पर नजर आई मैदान के अंदर, और निश्चित रूप में रवि काटे, लेकिन प्रमोद पाउसे और बेहतरीन, लेकिन मानो यहाँ पर मलिंगा स्टाइल हम देख रहे हैं प्रमोद पाउसे की, और जिसमें सही खड़े उतर रहे एरकर बाबा कहते हैं मलिंगा को, और उसी तरह की गेंदबाजी यहाँ पर प्रमोद पाउसे द्वारा, और यहाँ से एक और झटका। तो और जावेद फरीद सर का इशारा होता हुआ कि निकलस टीम आपको रवि काटे 2 रनों की पेनल्टी मिल चुकी है। टाइमिंग की नजाकत अब यहाँ पर, क्योंकि ये दूसरी टीम है सही, आने वाले गेंदे 6 जीतने के लिए 41 रन रहा, और चिंचपाड़ा के बाद यहाँ पर एक और दूसरी टीम आ चुकी है जिन्हें पेनल्टी लग चुकी है। तो हर एक टीम इस बात को आपको गौर करना है कि टाइमिंग यदि आप जाया करते हैं तो 2 रनों की पेनल्टी जरूर मिलेगी। तो देखना है, रवि काटे खुद गेंदबाजी के तौर पे आए हैं, जीतने के लिए 6 गेंदें 39 रन यहाँ पर अभी भी बनाने हैं। उल्टा गेंद की उठाने की कोशिश, लेकिन यहाँ पर अच्छी फील्डिंग, 1 रन मुकम्मल होता हुआ। इसके बाद हम मुकाबला देखेंगे, अगला मुकाबला इसी मैदान के अंदर, यानी कि पहले दौर का चौथा मुकाबला VRCC पेंदर विपक्ष पड़गा, इनके बीच में एक बिग फाइट मुकाबला। लेकिन यहाँ से अंपायर जावेद फरीद सर हमारी तरफ मुड़ते हुए वाइड का इशारा करते हुए अतिरिक्त के रूप में 1 रन मिलता हुआ, और इस 1 रनों के साथ टीम का स्कोर यहाँ पर घोट टीम का हम देख रहे हैं 38 रन। 38 रन रवि काटे, जिन्होंने इसी मैदान के अंदर पहली 50 इस टूर्नामेंट की लगाई है, वही रवि काटे खुद गेंदबाजी के तौर पे आए हैं। एक अच्छी बल्लेबाजी यहाँ पर की, यानी कि कहीं ना कहीं देखा जाए तो जिस तरह से घोट और निकलस का मुकाबला देखा जाए तो अच्छा प्रयास किया निकलस टीम के बल्लेबाजों ने, लेकिन घोट टीम यहाँ पर निश्चित रूप में बैकफुट के ऊपर हम दिखाई दे रहे हैं, क्योंकि क्रिकेट एक अंशा भरा खेल माना जाता है साई, क्योंकि क्रिकेट यानी कि देखा जाए तो हर एक वक्त जीत का मुकम्मल नहीं होती है, और देखा जाए तो जिस तरह से
किसी को जीतना है तो किसी को हारना है, ये क्रिकेट का दस्तूर है। तो ऐसे में देखा जाए तो एक मौका खोया है, सम्मान देकर इस गेंद को खेला है। मुकाबले में सिर्फ औपचारिकता दिखाई दे रही है और यहाँ से देखा जाए तो 1 रन वहाँ पर मुकम्मल होता हुआ 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो घोट टीम के स्कोर कार्ड के ऊपर रन आ चुके 41 रन, विकेट गिर चुके हैं 8। रवि काटे की ये गेंद कार्पेट के इस्तेमाल के साथ इस गेंद को खेला, सिर्फ औपचारिकता यहाँ पर बची हुई है और जीत के दस्तक यहाँ पर पूरी तरह से जीत के कगार के ऊपर मिथलस टीम खड़ी हो चुकी है। तो निश्चित रूप में यहाँ पर गावदेवी घोट यानी कि देखा जाए तो अप्पा 11 घोट और इसी के साथ घोट टीम इस श्रृंखला में परास्त हो चुके हैं। तो घोट टीम ने इस श्रृंखला में हिस्सा लिया, उनका शुक्रिया अदा करते हैं और जीत की बधाई देते हैं यहाँ पर मिथलस टीम के लिए। मैन ऑफ द मैच का खिताब नो डाउट जिडो ने यहाँ पर अपने टीम के लिए 21 गेंदों में 50 रनों की शानदार पारी खेली और रवि काटे यहाँ पर आना है मंच के ऊपर, जिन्हें मैन ऑफ द मैच का अवार्ड देकर सम्मानित किया जाएगा इस मंच के ऊपर और जिनके लिए काफी इनामात यहाँ पर आ चुके हैं, वो इनामात भी यहाँ पर यहाँ से प्रदान करने हैं। और मिथलस टीम के लिए तानाजी पाटिल इनकी तरफ से 786 का इनाम यहाँ पर आ चुका है। देवदास नेहरू